मढी ग्रामपंचायत ठरावावर ठामच। मढी ग्रामपंचायतीने विचारपूर्वक आणि नियमानुसारच ठराव घेतला आहे। या ठरावावर आम्ही ठाम आहोत। ग्रामसभेमध्ये हा निर्णय आम्ही पारित केला आहे की कुठल्याही परिस्थितीत मुस्लिम समाजाची दुकानं आम्ही मढी यात्रेमध्ये लावू देणार नाही। मढीची पारंपरिक होळी म्हणजे भट्टीचा सण साजरा करण्यासाठी मंत्री नितेश राणे शुक्रवार 28 फेब्रुवारी रोजी मढी येथे येत असून समविचारी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार असल्याची माहिती सरपंच तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड यांनी दिली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला या निर्णयाचं स्वागत केलं जातंय। नगरचे आमदार संग्राम भैया जगताप यांनीही त्या निर्णयाचं स्वागत केलंय। त्यांनी आम्हाला भरपूर या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे। तसेच आपले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री रितेशजी राणे साहेब यांनीही आम्हाला या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे। परवा दिवशी ते या ठिकाणी सभा घेणार आहेत। त्यांच्या हाताने आमची कानिफनाथाची होळी या ठिकाणी पेटणार आहे। तसेच गोरक्षनाथ आखाडा नाशिक ठाणे आणि नगर MIDC यांनी आम्हाला पूर्णपणे सपोर्ट केलेला। अनेक नाथ भक्त ह्याचा आम्हाला सपोर्ट करत आहात, कारण त्यांनी ह्या यातना सर्व ह्या समाजापासून या गावामध्ये दर्शनाला आल्यावर भोगलेले आहेत आणि म्हणून प्रचंड प्रमाणामध्ये आम्हाला या ठिकाणी सपोर्ट त्यांचा होत आहे। श्री क्षेत्र मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना मढी यात्रेत व्यवसाय करण्यास बंदीबाबतचा ठराव केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली। वृद्धेश्वरच्या यात्रेतही त्याचे पडसाद दिसून आले। त्यावर माहिती देताना मरकड म्हणाले, आम्ही केलेला ठराव कायदेशीर आणि बरोबर आहे। नाथांच्या रूढी आणि परंपरा पायदळीत उडवल्या जात आहेत। आमच्या माता भगिनींच्या दागिने आणि पैसे चोरण्याचे प्रकार वाढलेत। कुठल्याही राजकीय आणि गावगुंडाचा दबाव न जुमानता आम्ही यात्रेत पशुहत्या बंद केली। यात्रेत दहशत करून 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांविरोधात आमची ठाम भूमिका आहे। किती दिवस अन्याय सहन करणार, त्यामुळे आता माघार घेणार नाही। ग्रामसभेमध्ये आम्ही 22 तारखेला ग्रामसभा झाली। त्या ग्रामसभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला की आमच्या कानिफनाथ देवस्थानची कानिफनाथांची यात्रा जवळजवळ 17 ते 18 दिवस या ठिकाणी चालते। त्या यात्रेमध्ये मुस्लिम समाजाचे दुकानं लावू द्यायचे नाही। त्याला कारणही तसे अनेक आहेत। मढी यात्रेमध्ये आमच्या भाविकांची प्रचंडपणे लूट ते या ठिकाणी करतात। खिसे कापणे, मोबाईल चोरी करणे, भाविक जर त्यांना उलट उत्तर दिलं किंवा भाविकांनी जर एखादा खिसे कापू जर पकडला तर त्याला मारहाण करणे, तो जर पाथर्डी पोलीस स्टेशनला जर गुन्हा दाखल करण्यासाठी जात असेल तर त्याला रस्त्याने अडवून मारहाण करणे, महिलांच्या अंगावरचे सोनं लुटणे, हे लुटमारीचे प्रकार, अवैध पार्किंग वसुली या गावामध्ये प्रचंड प्रमाणात मुस्लिम समाजाचे तरुण या ठिकाणी करतात। बाहेर आजूबाजूचे गावचे लोक मुस्लिम तरुणही त्यांना सपोर्ट करतात आणि एवढ्या सगळ्या गोष्टीची चीड कुठंतरी भाविकांच्या मनामध्ये होती, गावकऱ्यांच्या मनामध्ये होती। म्हणून आम्ही या ठिकाणी त्यासाठी ग्रामसभा बोलवली होती आणि तो ग्रामसभेमध्ये हा निर्णय आम्ही पारित केला आहे की कुठल्याही परिस्थितीत मुस्लिम समाजाची दुकानं आम्ही मढी यात्रेमध्ये लावू देणार नाही। यात्रेला नाथ भक्तांचा मोठा वारसा आहे। नियमानुसार काम करणाऱ्या ग्रामसेवकांविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव गटविकास अधिकारी कार्यालयात अंतिम टप्प्यात आहे। याबाबत गेल्या 2 दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत कार्यालयामध्ये खल सुरू होता। दबावापोटी कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास दिला जात असेल तर पाथर्डीचे गटविकास अधिकाऱ्यांनाच निलंबित करण्याची गरज आहे। याबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा केला असल्याचं मरकड म्हणाले। BDOने आमच्या ग्रामसेवकाला 24 तासामध्ये उत्तर द्या अशी नोटीस काढलेली आहे। BDOला जर BDOच कसे झाले तेच मला कळत नाही। ग्रामसेवकाचं काम हे आहे की ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नावर मतदान घेणे, चर्चा करणे आणि जे सत्य ठरल ते फक्त लिहिण्याचं काम ग्रामसेवकाचं आहे। आणि असं असताना सुद्धा 24 तासात त्या ग्रामसेवकाला उत्तर द्या म्हणून नोटीस काढलेली आहे। आज सुट्टी आहे। परवा दिवशी तर महिला सहाय्यक BDO पालवे मॅडम त्यांना या ठिकाणी पाठवून रात्री पेपरची तपासणी करण्यात आली। रात्री जे ठरावाला उपस्थित होते त्यांना धमकावून बोलवून त्यांच्याकडून चुकीच्या मार्गाने या ठिकाणी लिहून घेतलेला आहे। म्हणून मी ते कांबळे BDOचा या ठिकाणी निषेध करतो आणि असे BDOला महाराष्ट्रातच नाही तर पाकिस्तानात पाठवलं पाहिजे अशी मी मागणी पण या ठिकाणी सरकारला करणार आहे। आणि कुठल्याही प्रकारचा आम्हाला बाकीच्या प्रशासनाकडून विचारणा झाली नाही, पण BDOकडून आम्हाला भरपूर प्रमाणात त्रास झालेला आहे। दरम्यान मढी येथील या पार्श्वभूमीवर नितेश राणे हे शुक्रवारी येत असून त्यांनी आता या प्रश्नांमध्ये उडी घेतल्यानं या विषयाचं गांभीर्य वाढलं आहे। अचानक सुरू झालेल्या या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे। तालुक्याच्या ग्रामीण भागात यापूर्वी दोन्ही समाजातील नागरिक परस्पर विश्वासाने आणि सलोख्याने वावरत होते। आता तशी परिस्थिती वेगाने बदलून परस्परांकडे संशयानं बघितलं जात आहे। पालकमंत्र्यांसह अन्य वरिष्ठ नेत्यांनी यात्रेपूर्वी याबाबत संयुक्त बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्याची आवश्यकता आहे।